नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज. मागच्या 13-14 दिवसांपासून अमेरिका, इराण, इस्रायल हे काही 3-4 देश यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे किंवा काही हल्ले चालू झालेले आहेत. यामध्ये काही ठिकाणी नुकसानही झालेलं आहे आणि याच्यामध्ये अमेरिका असेल, इराण असेल, हे जणू काही आता अगदी सुडाने पेटलेले आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र या युद्धाचे परिणाम आता संपूर्ण जगामध्ये अगदी पसरू लागलेले आहेत किंवा काही अंशी त्या युद्धाच्या झळा या इतर राष्ट्रांनाही बसू लागलेले आहेत. हे जे काही इराण असेल किंवा इतर काही त्या भागातील राष्ट्र असतील, हे आखाती राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर इंधनाचे स्रोत आहेत आणि जगामधील कित्येक देशांना याच छोट्या छोट्या राष्ट्रामधून इंधनाची म्हणजे इंधन पुरवठा केला जातो. मात्र आता इंधन पुरवठा केला जातो, मात्र अशा या राष्ट्रामध्ये अगदी अशा प्रकारची आणीबाणीची वेळ आल्यानंतर अगदी 7 ते 8 दिवसांमध्येच भारतासारख्या प्रगतिशील राष्ट्रामध्ये इंधनाचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागल्याच्या काही बाबी समोर येऊ लागलेल्या आहेत. खरे तर इंधनाचा तुटवडा आहे की नाही याची सत्यता किंवा याचं वास्तव हे केंद्र सरकारच्या वतीने वारंवार दिल्या जाऊ लागलेला आहे की भारताला कसल्याही प्रकारचा इंधन तुटवडा नाहीये, कसल्याही प्रकारच्या समस्या नाही आहेत. जवळजवळ 40 देशांमधून अगदी इंधन आयात करण्याच्या योजना सुद्धा आखलेल्या आहेत. एवढं सर्व देशाच्या अगदी संसदेमधून किंवा जे पेट्रोलियम मंत्री असतील, देशाचे जे काही परराष्ट्र मंत्री असतील, ते मोठ्या प्रमाणावर सांगू लागलेले आहेत. तरी भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळते. मागच्या 8 दिवसांपूर्वी डिझेल आणि पेट्रोल हे बंद होणार, तुटवडा होणार अशा अफवा पसरवल्या गेल्या आणि पेट्रोल पंपावर अगदी रात्रंदिवस अगदी किलोमीटरच्या किलोमीटर रांगा सुरू झाल्या. मात्र त्याचा कसल्याही प्रकारचं म्हणजे अफवा जी पसरली ती अगदी असत्य ठरली आणि कसल्याही प्रकारचा आता पेट्रोल असेल, डिझेल असेल, CNG असेल, कसल्याही प्रकारचा तुटवडा नाही हे नंतर लक्षात आलं. मात्र आता एक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे गॅसची, गॅस सिलेंडर. आता गॅस सिलेंडरच मिळणार नाहीत, मोठ्या प्रमाणावर गॅसची टंचाई निर्माण होणार, अशा काही त्याच्यावर म्हणजे मलाई जे खाणारे लोक आहेत त्यांनी अशा प्रकारच्या अफवा उठवायला सुरुवात केली आणि अफवा र्युमर्स आपण ज्याला म्हणतो की लगेच पसरतात, तशा प्रकारे या पसरल्या गेल्या आणि गॅस एजन्सीच्या समोर अगदी रांगाच्या रांगा रात्रंदिवसासाठी सुरू झाल्या. आता ही परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये हे जाणवू लागलेली आहे, केज तालुक्यामध्ये हे जाणवू लागलेली आहे. मात्र आजच अगदी 3-4 वाजता पेट्रोलियम मंत्र्याने प्रेस घेऊन सांगितलं आहे की कसल्याही प्रकारची इंधनाची गॅस सिलेंडरचा तुटवडा आपल्याकडे नाही, आपल्याकडे पुरेसा साठा आहे. लोकांनी पॅनिक होऊ नये, लोकांनी पॅनिक होऊ नये म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये लोक पॅनिक तर होतच आहेत. हे कशामुळे होत आहेत तर साठेबाजी करणारे जे लोक आहेत त्यांनी अशा प्रकारची ही परिस्थिती निर्माण केलेली आहे. गॅस एजन्सीच्या आता साधा आपण एखादं उदाहरण जर घेतलं, घरगुती गॅस प्रत्येक कुटुंबामध्ये किमान 2 सिलेंडर आपण धरूयात. एक अगदी चालू असलेलं म्हणजे शेगडीला लावलेलं आणि दुसरं एक शिल्लक असलेलं, मग ते भले भरलेलं असेल किंवा रिकामं असेल, म्हणजे 2 सिलेंडर. आणि 2 सिलेंडर आता केजचं उदाहरण जर घेतलं आपण
तर केजमध्ये प्रत्येकाच्या घरी एक सिलेंडर मोकळा आहे असं आपण गृहीत धरूया. आणि त्यांनी आता सिलेंडर मिळवायचं असेल तर बुकिंग करावी लागते. मग ती साध्या मोबाईलहूनही करता येते, फोन करूनही करता येते, अँड्रॉइड मोबाईलहूनही करता येते, ॲप्लिकेशनहूनही करता येते. आपण बुकिंग केल्यानंतर आपल्याला होम डिलेवरी देणं एजन्सीचं हे कर्तव्य आहे, त्यांचं काम आहे. मात्र गॅस टंचाई निर्माण होणार, सिलेंडर मिळणार नाही अशा प्रकारच्या अफवा पसरू लागल्याने अगदी मोठ्याच्या मोठ्या रांगा केज शहरातील धारूर रोडवर जी काही एजन्सी आहे, खरं तर ती एजन्सी मूळ धारूरची आहे, मात्र केजमध्ये सब एजन्सी म्हणून ते चालवत आहेत, मोठ्या प्रमाणावर रांगा लागू लागलेल्या आहेत. मात्र हे सर्व करण्याची गरजच नाही. ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत सुद्धा हे गॅस टंचाई होणार, सिलेंडर मिळणार नाही हे लोन पसरल्याने अगदी केजकडे ते मोठ्या प्रमाणावर धाव घेऊ लागलेले आहेत. ठीक आहे, एका घरचा माणूस एक सिलेंडर घेऊन येईल. मग हे एवढी रांग कोणाची आहे? तर जे काही व्यावसायिक लोक आहेत, व्यावसायिक लोकांकडे व्यावसायिक सिलेंडर ते न वापरता घरगुती सिलेंडर वापरतायत आणि मोकळे सिलेंडर त्यांनी मोठ्या प्रमाणावर जमा केलेले आहेत, विकत घेतलेले आहेत आणि 7-7, 8-8 सिलेंडर ते आपल्या हॉटेलमध्ये ठेवतायत, आपल्या त्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवतायत आणि व्यवसायाला कुठेही आपल्या खंड पडू नये म्हणून तेवढे सिलेंडर घेऊन रांगा लावायच्या, साठेबाजी करायची आणि काही जण तर मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचा म्हणजे हे अफवा पसरवायच्या आणि चढ्या भावाने इतरांना सिलेंडर देण्याचे सुद्धा कारनामे आता करण्याच्या प्रयत्नात आहेत. बुकिंग केल्यानंतर गॅस एजन्सीकडे जाण्याचा प्रश्नच कस्टमरचा उद्भवत नाही. ठीक आहे, बुकिंग केली आणि जे मोकळे आहेत सकाळी 9 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत जे काही सरकारी कर्मचारी आपल्या कार्यालयात काम करतात, ज्यांना कामावर जावं लागतं, ते लोक त्या रांगेमध्ये दिवस उभे राहू शकतील का? हा एक साधा प्रश्न आहे. म्हणून या सर्व गोष्टी म्हणजे गॅस टंचाई नाही हे प्रशासनाने, केज प्रशासनाने तालुक्यातील गॅसचे जे सिलेंडर धारक आहेत त्यांना अगोदर सांगणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही जर बुकिंग केली असेल तर तुम्हाला एजन्सीच्या पुढे यायचं नाही, तुमच्या घरपोच तुम्हाला सिलेंडर मिळेल असं आश्वासित करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तहसील प्रशासनाने, पुरवठा विभागाने एक त्या एजन्सीवाल्यालाही पत्र देणं गरजेचं आहे की तुम्ही तुमच्याकडे आलेल्या बुकिंग प्रमाणे घरपोच सिलेंडर नेऊन द्या आणि लोकांनीही त्या ठिकाणी येऊन रांगा लावू नका. सध्या तीव्र उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. मागे नोटबंदी झाली होती आणि नोटबंदीच्या वेळेस अशाच रांगा लागल्या होत्या. रांगा लागल्या, त्याच्यामध्ये कित्येकांना आपला जीव गमवावा लागला. उन्हातानाचं उभा राहायचं, वृद्ध असतात, काही महिला असतात, कसं शक्य आहे? आणि म्हणून तहसील प्रशासनाने म्हणजे पुरवठा विभागाने ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे आणि जेवढ्या काही केजमध्ये एजन्सी आहेत त्यांना स्पष्ट भाषेत सांगणं गरजेचं आहे की तुम्ही तुमच्याकडे बुकिंग झाल्यानंतर त्यांना होम डिलेवरी द्या. तिथं जर कुणी सिलेंडर न्यायला ग्राहक आला तर स्पष्ट शब्दात त्यांना सांगा तुमच्या घरपोच तुम्हाला सिलेंडर मिळेल. तिथं तसा बोर्ड लावा, बुकिंग करा आणि घरपोच सिलेंडर आपल्याला मिळून जाईल. साठेबाजी करणारे आणि इल्लीगल मार्गाने सिलेंडर गोळा करणारे लोक त्या ठिकाणी हे रांगा मोठ्या प्रमाणावर लावण्यास कारणीभूत ठरू लागलेले आहेत. याच्यावर ही नजर प्रशासनाने ठेवून या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा नोटबंदीमध्ये जे काही दुर्दैवाने काही जणांबरोबर घडलं ते घडायला वेळ लागणार नाही, कारण उन्हाळा तीव्र आहे. त्याच्यामुळे तहसील प्रशासनाने केज शहराच्या किंवा नागरिकांच्या वतीने, खरं तर सक्रिय न्यूजच्या वतीने कळकळीची विनंती आहे की आपण थोडंसं लक्ष देऊन अगदी गॅस पुरवठा नियमित करावा आणि घरपोच सिलेंडर देण्याचे आदेश, सूचना या एजन्सी धारकांना द्याव्यात. आजच्या पुरतं एवढंच. सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल
तर आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.